तालुका जिल्हा धुळे ग्रामपंचायत हद्दीतील मौजे महालोंढा शिवारातील लघु सिंचन विभाग जिल्हा परिषद धुळे यांच्या मालकी हक्काच्या सुमारे 6 एकर लघु सिंचन तलावाच्या शासकीय जमिनीच्या बनावट गावठाण प्रमाणपत्राच्या आधार झालेल्या बेकायदेशीर हस्तांतरण प्रकरणातील चौकशी अहवालानुसार दोषींवर फौजदारी कारवाईच्या मागणीसाठी दिनांक 29/10/2025 वार बुधवार रोजी विभागीय आयुक्त नाशिक कार्यालय येथे आमरण उपोषणास बसले। वरील विषयाने चौकशी अधिकारी श्री BD जगताप, विस्तार अधिकारी पंचायत समिती धुळे यांची सखोल चौकशी करून लघु सिंचन विभाग जिल्हा धुळे यांच्या मालकी हक्काच्या लघु सिंचन तलावाच्या सुमारे 6 एकर शासकीय जमिनीला बनावट कागदपत्राच्या आधारे गावठाण भूखंड दर्शवून ग्रामपंचायत नमुना क्रमांक 8 वर मालकी हक्क सदरात नियमबाह्य पद्धतीने 7 वर्षापूर्वी नोंद करून दिनांक 26/8/25 रोजी बेकायदेशीरपणे खोटे गावठाण प्रमाणपत्र नियोजित पद्धतीने संगनमताने तयार करण्यात आले व धुळे जिल्हा परिषदेच्या मालकीचे सुमारे 6 एकर जमीन उपनिबंधक कार्यालयात नोंदणीकृत दस्त 51/1/2024 नोंदवून एक प्रकारे हडप करण्यात आलेली आहे। या संपूर्ण गैरप्रकारासंदर्भात मुद्देनिहाय अंतिम चौकशी अहवाल वरील संदर्भ 1 प्रमाणे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे व गट विकास अधिकारी पंचायत समिती धुळे कार्यालयाकडे आवश्यक पुढील कारवाईसाठी सादर करण्यात आलेला आहे। दिनांक 28/10/25 पर्यंत संदर्भ 1 प्रमाणे अंतिम चौकशी अहवालाच्या अनुषंगाने दोषींवर फौजदारी कारवाई झाल्यास आम्ही खाली सही करणार। समस्त नेर व पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या समवेत दिनांक 29/10/25 वार बुधवार रोजी विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक येथे आमरण उपोषणास बसला आहोत। खाली उपोषणकर्त्यांना असलेल्या आजाराबाबत त्यांच्या नावासमोर माहिती दिली आहे। सदर उपोषणकर्त्यांच्या जीवितास धोका उपोषण आंदोलन दरम्यान निर्माण झाल्यास मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे, उपकार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत जिल्हा परिषद धुळे व गट विकास अधिकारी पंचायत समिती धुळे यांना जबाबदार धरण्यात यावे। या संदर्भात माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर व माननीय पोलीस अधीक्षक जिल्हा धुळे यांनाही अर्जाची प्रत आवश्यक माहिती व कार्यालयासाठी ईमेल द्वारे पाठवण्यात आलेली आहे। या उपोषणाच्या वेळी श्री लक्ष्मीकांत सुभाष बोडरे, अजय गोविंदजी सूर्यवंशी, श्रीमती गायत्री देवी जयस्वाल, बटू बळीराम पगारे, सुभाष आनंदाल बोडरे, सुमित संजय जयस्वाल, सतीश श्रीराम बोडरे, जगदीश नेरकर आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। डॉक्टर लक्ष्मीकांत सुभाष बोडरे, नेर तालुका जिल्हा धुळे येथील ग्रामपंचायत सदस्य आहे। माझ्यासोबत अकलाड ग्रामपंचायतीचे सरपंच श्री अजय गोविंदराव माळी हे देखील आहेत। आज आम्ही विभागीय आयुक्त कार्यालयात नाशिक येथे उपोषणासाठी बसलेलो आहोत। आमच्या उपोषणाचा विषय असा आहे की नेर ग्रामपंचायतीच्या हद्दीत महालोंढा लघु सिंचन तलाव होता। या तलावाची संपूर्ण मालकी जिल्हा परिषद धुळे प्रशासनाची आहे। या तलावावरती सन 2017 बनावट 8 नंबर उतार्याच्या आधारावरती एका हॉटेल व्यावसायिकाला मालकी हक्काने जागा नावावर करून दिली। जवळपास 2,40,000 स्क्वेअर फूट म्हणजे जवळपास 6 एकर जागा नमुना नंबर 8 या नमुना नंबर 8च्या मालकी हक्क सदरामध्ये बेकायदेशीरपणे नोंदवली गेली। त्या 8 नंबर उतार्याच्या आधारावरती त्याने मागच्या वर्षी 26/8/2024 रोजी सहाय्यक निबंधक कार्यालय धुळे येथे एक रजिस्टर्ड बक्षीसपत्र आपल्या पत्नीच्या नावाने नोंदवून सदर 6 एकर जागा जी आहे आपल्या पत्नीच्या नावावरती मालकी हक्काच्या सहाय्याने वर्ग करण्यात आलेली आहे। या संदर्भात या सर्व गैरप्रकारामध्ये त्यावेळेचे तत्कालीन सरपंच शंकर हिरामण खलाणे, ग्रामसेवक संजय दयाराम देवरे व 2024 यावर्षी कार्यरत असलेले ग्रामसेवक सुनील भास्करराव देसले हे चौकशी अहवालामध्ये दोषी आढळले आहेत। या प्रकरणाचा जवळपास आम्ही मागे 4 ते 5 महिन्यापासून तक्रारी अर्ज केले होते। चौकशी अधिकारी म्हणून श्री BD जगताप, विस्तार अधिकारी पंचायत समिती धुळे यांची नेमणूक करण्यात आलेली होती। फक्त आणि फक्त चौकशी थांबवण्याच्या उद्देशाने त्यांच्या 2 वेळा बेकायदेशीर बदल्या करण्यात आल्या। त्या बदल्यांना 19 ऑक्टोबर 2025 रोजी माननीय उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर त्यांनी पुन्हा पदावरती रुजू होऊन हा 445 पानांचा सखोल चौकशी अहवाल सादर केलेला आहे। चौकशी अहवाल त्यांनी 1 ऑक्टोबर 2025 रोजी माननीय गटविकास अधिकारी पंचायत समिती धुळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग जिप धुळे, विभागीय आयुक्त नाशिक, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे या सर्वांना अहवालाच्या प्रती त्यांनी आवश्यक कारवाईसाठी सुपूर्द केलेले आहे। पण मागील 1 महिन्यापासून
सदर चौकशी अहवालाच्या अनुषंगाने काहीही कारवाई केली जात नाही। वास्तविक ही जमीन शासनाची आहे, जिल्हा परिषदेची मालकी हक्काची जमीन असताना ती जमीन शासनाची जमीन पुन्हा हस्तगत करण्याकरता प्रशासनाकडनं कडक पावलं उचलली गेली पाहिजेत। या प्रकरणामध्ये फौजदारी गुन्हा दाखल होऊन त्या गुन्ह्याच्या प्रतच्या आधारे जो काही मालकी हक्काचा दस्तऐवज नोंदवला गेलेला आहे सब रजिस्टर कार्यालयामध्ये तो रद्द करणं त्याच वेळेला शक्य होणार आहे। जोपर्यंत प्रशासन कोर्टाकडे जात नाही आणि सांगत नाही की हा सगळ्या चुकीच्या बनावट कागदपत्रांच्या आधारे हा सगळा गैरव्यवहार झालेला आहे, तोपर्यंत तो दस्त रद्द होणार नाही। आणि जोपर्यंत तो दस्त रद्द होत नाही तोपर्यंत जिल्हा परिषदेला ती जमीन पुन्हा त्याच्या ताब्यामध्ये मिळणार नाही। सदर हॉटेल व्यावसायिकाने त्या जमिनीवरती जवळपास 2 कोटी रुपयाचं फायनान्स कंपनीचं कर्ज काढून शासनाची जमीन तारण दिलेली आहे। हा एवढा सगळा गैरप्रकार उघडकीस आलेला असताना फक्त आणि फक्त राजकीय पाठबळाच्या आधारे आणि आर्थिक दबावाखाली संपूर्ण मुख्य कार्यकारी अधिकारी व संलग्न प्रशासन कार्यरत करत असून त्यांना त्यांच्या मालकीच्या जमिनी विकल्या जात आहे याचं सुद्धा सोडीचं सुद्धा राहिलेलं नाही आहे। आम्हाला ग्रामस्थांना 4-4 वेळेला इथे विभागीय आयुक्त कार्यालयात यावं लागतंय, पुन्हा उपोषणासाठी बसावं लागतंय। या सर्व गोष्टीची दखल ना धुळे ग्रामीणचे प्रतिनिधित्व करणारे विधानसभेचे प्रतिनिधी घेत आहेत, ना कुठला धुळे ग्रामीणचा वरिष्ठ पातळीवरचा नेता यामध्ये भाग घेतोय का? हा विषय शेतकऱ्यांशी निगडीत नाही का? शेतकऱ्यांच्या जमिनी या सिंचनासाठी हे प्रकल्प उभारले गेलेले आहेत, ज्या अशा जर विकल्या जात असतील आणि उद्या उठून जर त्या ज्या कंपनीचा या जमिनीवरती बोजा चढवला आहे त्या कंपनीने जर ही जमीन ताब्यात घेण्याच्या दृष्टिकोनातून जर पावलं उचलली तर शेतकऱ्यांना या तलावाच्या पाण्यापासून वंचित राहावं लागणार आहे। हा सर्व गैरप्रकार प्रशासनाने मनावर घेऊन तात्काळ कारवाई करावी, तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी आमचं आज रोजी उपोषण आहे।